नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाट पाहताना या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 8 अभ्यासत आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। मनुष्याच्या जीवनामध्ये काही प्रसंग किंवा काही भावनात्मक घटक असे असतात की ते अटळपणे असतात आणि मग त्या वेळेस वाट पाहण्याखेरीज मानवाकडे काहीच पर्याय नसतो। तर अशाच वाट पाहण्याचा जो लेखिकेला आलेला अनुभव आहे तो या पाठातून लेखिकेने व्यक्त केलेला आहे। चला तर मग लेखिकाला कशाची वाट पाहावी लागली त्या सुख दुःखाच्या अनुभवाचं वर्णन आपण पाठ्यपुस्तकातील पुढील परिच्छेदांद्वारे जाणून घेणार आहोत। वाट पाहताना या पाठाच्या पुढच्या परिच्छेदामध्ये लेखिका म्हणते की आमच्या भल्या मोठ्यात वाड्यात पुष्कळ बिऱ्हाड असले तरी अख्खा वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे आमचा माळाच होता। तर आता लेखिका इथे सांगते की त्यांचा जो शनिवार वाड्यातील जो काही वाडा होता तो अत्यंत भला मोठा असा होता आणि त्या वाड्यामध्ये खूप कुटुंब एकत्र राहत होते। पुष्कळ बिऱ्हाड म्हणजेच कुटुंब। आता एकत्र कुटुंब पद्धतीची संस्कृती अजून पण आपल्या भारतामध्ये टिकून आहे आणि त्यावेळेस लेखिका सांगत आहे की त्यांच्या घरातील जी काही कुटुंब पद्धत होती ती एकत्र कुटुंब पद्धत होती की लेखिकाचे आजी आजोबा किंवा घरातील इतर काका काकू आत्या आई वडील ते काका काकूंची मुलं ही सगळे भावंड वगैरे सगळे मिळून ह्या 4 मजली वाड्यामध्ये राहत होते। आणि मग असे पुष्कळ बिऱ्हाड जरी असले तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला जो चौथा मजली माळा जो होता तो लेखिका सांगतात की त्यांच्यासाठी तो माळाच होता आणि तिथे त्या माळ्यावरती जाऊन मुलं मनसोक्त खेळत होती। सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेने अगदी आतून मन फुलून येई। आता बघा ही सुट्टीची वाट पाहणे हे लेखिका अत्यंत व्याकुळतेने त्याचं वर्णन करत आहे की ही सुट्टीची वाट आम्हाला पाहत बसावी लागायची, पण कोणत्याही प्रकारचं पर्याय नसल्या कारणाने केवळ कल्पनेने ते वर्षभर त्या सुट्टीची वाट पाहत बसायची। का तर सुट्टी लागल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अनुभवायच्या असायच्या। पुन्हा माळ्यावर जाऊन सगळे भावंड पुस्तकांच्या गराड्यामध्ये बसायचे। ह्या अद्भुत कल्पनेत त्यांचा मन फुलून जायचं, आनंदी होऊन जायचं। पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती, एक वेगळंच जग तिथे भेटत होतं। तर बघा इथे लेखिकाचा जो लेखन कलेविषयी त्यांना जे काही आता आपण पाहिलं त्यांचं जीवन परिचय मध्ये आपण संक्षिप्त जो आढावा घेतलेला आहे त्याच्यातून कळतं की त्यांना लहानपणापासूनच पुस्तक वाचण्याची आवड होती आणि ही त्यांची आवड त्यांनी लहानपणापासून जोपासल्यामुळे पुढे लेखन कौशल्यामध्ये त्यांना विविध प्रकारच्या रचना लिहिण्यामध्ये त्याचा अत्यंत उपयोग झालेला असणार हे नक्कीच आहे। पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती, एक वेगळंच जग तिथे भेटत होतं। न पाहिलेला देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे। मग आता बघा इथे लेखिकाने सांगितलेलं की ह्या पुस्तकातून आम्हाला एक निराळच जग भेटून जायचं की कधीही आम्ही न पाहिलेलं देश, त्या देशाची माहिती आम्हाला पुस्तकांच्या माध्यमातून वाचायला मिळायचं आणि ते वाचत असताना आम्हाला प्रत्यक्ष त्या देशाचा अनुभव व्हायचा। न पाहिलेली माणसं आम्ही त्या पुस्तकांच्या वाचनातून जाणून घ्यायचो। कधीच न अनुभवलेले प्रसंग आणि अनोळखी वाटणारे तरी पण ते जवळचे वाटणारे असे सगळेच प्रसंग अनुभव आम्हाला पुस्तकाच्या या वाचनातून अनुभवायला मिळायचे। पुढे लेखिका म्हणतात की ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या। की कधी आम्ही पुस्तक वाचत असताना आम्हाला आमच्या अनुभवामध्ये अनेक भर पडत होते, आमच्या विचारांना चालना मिळत होती, कल्पनाशक्तीला उत्तुंग असा वाव मिळत होता। आणि कधी हे वाचन करत असताना आम्हाला ओळखीचे धागे जुळणारे न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा थक्क करून जायचे की एखादी गोष्ट वाचत असताना आम्हाला, एखादं पुस्तक वाचत असताना आम्हाला त्याच्यातला भाव कळायचा नाही, त्याच्यातला अक्षरशः त्यांचा शब्दार्थ त्यांना कळायचा नाही, त्याच्यातली कोणत्याच प्रकारच्या कोणत्याच गोष्टी त्यांना कळायच्या नाही, परंतु त्या गोष्टी वाचत असताना सुद्धा त्यांना आश्चर्य व्हायचे, थक्क करणाऱ्या अशा त्या गोष्टी असायच्या। म्हणजेच जग असंही असतं तर। आता हे सगळं लेखिका म्हणत आहे की आम्हाला हे वाचनातून पुस्तकांच्या विविध प्रकारच्या विविध विषयांच्या
पुस्तकांच्या वाचनातून आम्हाला हे वेगळं जग पाहायला मिळायचं, त्याचा आम्हाला प्रत्यक्ष अनुभव होऊन जायचा. मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मग बघा, ही लेखिका म्हणते की वर्षभर अभ्यासाच्या पाठ्यक्रमातील पुस्तकांचा अभ्यास करताना त्यांना कधीच कंटाळा यायचा नाही, कधी ते आळस पण नाही करायचे. पण सुट्टीमध्ये जो पुस्तकांच्या वाचनाचा खजिना त्यांना मिळायचा, तर खजिना वाचत असताना त्यांना कितीतरी नवीन शब्द अनुभवायला मिळायचे. त्या शब्दांची जादू, की एकच शब्दांचा वाक्यामध्ये कसा प्रयोग केलेला असायचा, त्याचा भावार्थ कसा बदलायचा, त्या शब्दांची परत एका शब्दाचे वेगळ्या ठिकाणी कवितेमध्ये त्याचा उपयोग कसा केलेला असायचा, गोष्टीमध्ये कसा उपयोग केलेला असायचा, या सगळ्यांनी शब्दांची जादू त्यांना कळायला लागली होती. आणि त्यांच्या मनामध्ये ही जी काही लेखन कौशल्याचं बीज जे आहे ते त्यावेळेसच भिजलेलं होतं. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती कहाणी कोणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. मग आता लेखिका सांगतायत की मी जेव्हा लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माळ्यावर बसून ह्या पुस्तकांच्या गराड्यामध्ये जेव्हा मी वाचन करायची, तेव्हा मला गोष्टी वाचायला मिळायच्या, कोणाचा तरी इतिहास वाचायला मिळायची, किंवा कविता पण वाचायची, म्हणजे गाणीसुद्धा रचलेली ती मी वाचायची. पण ती कोणीतरी वेगळ्यांनी रचलेली होती, कोणीतरी वेगळ्या लेखकांनी ती गाणी कविता केलेली होती, कोणीतरी वेगळ्या लेखकांनी त्या गोष्टी कथा कादंबऱ्या लिहिलेल्या होत्या. जे सुचलं ते लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं. मग त्यावेळेस लेखिकेच्या मनामध्ये हे वाचनाची आवड निर्माण होता लेखिकाच्या मनामध्ये कुतूहल निर्माण व्हायचं, उत्सुकता निर्माण व्हायची. काय निर्माण व्हायचं की जे सुचलं ते लिहावंसं वाटलं ह्या लेखकांना, ह्या कवींना. असं कसं हे सगळं सुचलं आणि त्यांनी लिहिलं कसं, त्यांच्याकडे लिहिण्याची ही कला कुठून अवगत झाली असेल. मग तेव्हा त्यांना कळायचं की त्यांनी जे सुचलं असेल ते लिहावं असं त्यांना वाटलं असेल. आणि म्हणूनच प्रश्न यायचा की ही माणसं अशी कशी लिहितात, एवढं सुंदर ते कशी लिहू शकतात, एवढी कल्पना त्यांची उत्तुंग कशी असू शकते आणि त्यांच्या शब्दांना एवढी ताकद कशी असू शकते. तर ह्या अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये ते पुस्तकं वाचताना होत होतं. आणि त्यावेळेस लेखिका म्हणतात की मला भाषेची ताकद समजत होती. बघा, वाचन ही कलाच अशी आहे की वाचनाची आवड ज्याला लहानपणापासूनच अवगत असते, किंवा ती वाचनाची आवड पुढे त्यांच्या भावी आयुष्याला नवीन वळण देऊ शकतोय. म्हणूनच आता तुम्हाला पण बघा, शाळेमध्ये शिक्षिका सांगतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्यामधील सुप्त गुण बाहेर पडावी म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा ठेवल्या जातात की ते कविता लेखन, स्वतःची कविता लिहा, एखादी गोष्ट तयार करा, कविता वाचन करून दाखवा, अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धा घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये असलेले हे सुप्त कलागुण बाहेर यावी आणि पुढे त्या गुणांना अनुसंगून त्यांनी त्यांचं पुढचं भवितव्य किंवा त्यांचं पुढचं जे काही जीवन त्यांना ज्या क्षेत्रामध्ये त्यांना आवडीनुसार पुढे त्यांचं क्षेत्र निवडायचं असेल त्याच्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. मग लेखिकाला लहानपणापासून ह्या काही पुस्तकांच्या गराड्यामध्ये बसून वाचनाची जी काय आवड झाली होती त्याच्यामध्ये त्यांना त्या शब्दांची जादू कळत होती, त्या भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. आता बघा, लेखिकेने ही उन्हाळ्याच्या सुट्टींची वाट बघायची कारणं सांगितलेले आहेत. अगोदरच्या परिच्छेदमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्या मोगऱ्याच्या हजारो मोगऱ्यांच्या फुलांबरोबर त्यांना आनंद व्यक्त करता येत होता. पुन्हा शनिवार वाड्यामध्ये जाऊन त्यांना त्या फुलं वेचण्यामध्ये तो आनंद मिळत होता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. नंतर आईची आणि आत्यांची पापड बनवणे, कुरडया बनवणे, वाळवणं सुकवणं, ह्या सगळ्या गोष्टी, परत कैरी आलं, पन्हं आलं, ह्या सगळ्या गोष्टी कितीतरी त्यांना उन्हाळ्याची वाट बघण्यासाठी त्यांच्या मनातील ती उत्कंठा वाढत होती. आणि त्याबरोबरच लेखिकेने अजून एक विषय आपल्या समोर मांडला आहे, म्हणजे तो माळ्यावरती बसून पुस्तकांच्या गराड्यामध्ये अद्भुत कल्पनेच्या जगामध्ये वावरण्याची. आणि त्यावेळेस लेखिका सांगते की जे काही त्यांच्या वाचनामध्ये येत होते त्या सगळ्या त्या फार वाचून घ्यायच्या, अशा वाचायच्या जशा की अधाशासारख्या वाचायच्या. आणि ते वाचन कला त्यांच्यामध्ये अवगत झाल्यानंतर मग त्यांना त्या शब्दांची जादू कळायला लागली, त्या भाषेची ताकद त्यांना समजावं लागेल. लेखकांनी किंवा लेखिकांनी किंवा कवींनी जे काही त्यांच्या कविता, त्यांच्या कथा कादंबऱ्या लिहिलेल्या असते त्या लेखकांच्या प्रतिभेची ताकद त्यांना त्या वाचनातून समजावी लागली. आणि म्हणूनच लेखिका म्हणते की पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यासाठी त्या उन्हाळ्याच्या सुट्टीची ते फक्त वाट पाहत राहायच्या.
आणि ह्या वाट पाहण्यापलीकडे त्या काही करू शकत नव्हत्या इतर ऋतूमध्ये किंवा मग इतर वेळेमध्ये. पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. आणि मग त्यावेळेस लेखिका म्हणतात की तो अनुभव, उन्हाळ्याच्या सुट्टीचा पुन्हा अनुभव घेण्यासाठी आम्हाला पुढच्या सुट्टीची वाट पाहण्या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा काही पर्याय नसायचा. अजून पुढे लेखिका सांगत आहे की आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्याचं. आमच्या घरामागे एक मोठं उमराचं झाड होतं. उन्ह तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उमरावर येऊन उतरायचे. कशा तरीचं पानाचं गाठी गाठींचं ते झाड तेव्हा पिक्या उमरांनी आणि राघूच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायची त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उमरांची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. आता बघा इथे लेखिका कशा कशाची ते वाट पाहत होते याचं वर्णन ते करत आहेत. की आता ते पुढच्या परिच्छेदमध्ये सांगतात की ते अजून उन्हाळ्याच्या सुट्टींची वाट पाहण्याखेरीज अजून त्यांना कशाची वाट पाहावं लागायची की पोपटांच्या थव्यांची. आता लेखिका सांगते की त्यांच्या घराच्या पाठीमागे एक उमराचं असं मोठं झाड होतं आणि जेव्हा भर उन्हामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हामुळे पूर्ण सृष्टी तापलेली असायची की नाही, पूर्ण जमीनसुद्धा तापलेली असायची. मग त्या तापलेल्या उन्हाच्या दिवसामध्ये त्या उन्हापासून लपण्यासाठी ह्या पोपटांचे थवे त्या उमराच्या झाडावरती येऊन बसायचे. आता तुम्हाला माहिती असेल की उमराचे झाड असू दे, वडाचे झाड असू दे, पिंपळाचे झाड असू दे, ते गर्द असं झाड असतं आणि त्याच्या त्या सावलीमध्ये, त्या उमराच्या झाडाच्या सावलीमध्ये एवढा थंडावा असायचा, एवढा गारवा असायचा की पक्ष्यांना सुद्धा तो गारवा हवा हवासा वाटायचा. म्हणूनच उन्ह तापण्याचे दिवस आले की त्यांचे पोपटांचे थवेच्या थवे त्या उमराच्या झाडावरती येऊन त्यांचं वास्तव्य करायचे. कशा तरीचं पानाचं गाठी गाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उमरांनी, मग आता ते बघा उमराचं झाड होतं ते एकीकडे छानपैकी पोपटांचा थवा येऊन तिथे वास्तव्य करायचं भर उन्हामध्ये, आणि त्याच वेळे उमरांनी ते उमराचं झाड पुन्हा त्या उमराच्या फळाने पिकलेलं असायचं. आणि त्याच वेळी राघूच्या हिरव्या पंखांनी एकीकडे त्या गुलाबी लाल गोडसर अशा त्या उमराच्या झाडाला लागले ती उमराची फळं, आणि दुसरीकडे राघू म्हणजेच पोपटाला आपण राघू असे म्हणतो. तो राघूच्या हिरव्या पंखांनी ते उमराचं झाड इतकं सुंदर दिसून जायचं, इतकं सुंदर मनाला आकर्षित करायचं की लेखिका म्हणते की मी त्या पोपटांच्या थव्यांची वाट पाहायची, त्या लालसर गोड झालेल्या उमरांची मी वाट पाहायची, आणि त्यावेळेस माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची मी वाट पाहायची. आता लेखिका सांगत आहे फक्त वाट पाहायची, कशाची त्या जीवनामध्ये त्यांच्या वाट पाहायची. तर वाट पाहताना हा अनुभव कधी मनाला भुरळ पाडून जायचा, कधी मनाला आनंद देऊन जायचा, कधी मनाला थोडी वेदना देऊन जायचा, तर कधी मनाला आल्हाद अनुभव देऊन जायचा. मग लेखिका म्हणतात की एकीकडे त्या राघूच्या थव्यांची, पोपटांच्या थव्यांची, तर दुसरीकडे त्या लालसर गोड उमरांच्या फळांची मी वाट पाहायची. आणि त्यावेळेसच ते निसर्गरम्य वातावरण पाहून माझ्या कल्पनाशक्तीला जो काही वाव मिळायचा, कल्पनाशक्तीमध्ये जे काही उत्सुक होईल ते मी माझ्या मनामध्ये जागवायचे आणि ते कवितेच्या रूपामध्ये उतरायचं. मग माझ्या मनात निर्माण होणाऱ्या, जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची मी वाट पाहायची. आता जेव्हा एखादी कलाकृती तयार करायची असते लेखकाला, कवीला किंवा लेखिकेला, तर आपण म्हटलं की चला आता मला ह्या विषयावरती तुम्ही काहीतरी लिहून द्या, तर ते लिहू शकणार आहेत का? नाही. तसं वातावरण निर्माण व्हावं लागतं. त्यांच्या त्या बौद्धिक क्षमतेला, त्यांच्या त्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल असं काहीतरी वातावरण जेव्हा त्यांना दिसतं, निसर्गाच्या सान्निध्यात ते जातात, त्यांना प्रत्यक्ष काही गोष्टींचा अनुभव येतो, त्या अनुभवांना ते शब्द फुटतात, ते शब्दांची जादू नकळत त्यांच्या कल्पनाशक्तीमध्ये येतं आणि ती भाषा, ती रचना त्यांची कवितामध्ये व्यक्त होते किंवा मग कथा कादंबऱ्यामध्ये व्यक्त होते. तर याचं वर्णन इथे लेखिकेने केलेलं
आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आपण आतापर्यंत काय शिकलो की लेखिकेला लहानपणापासूनच पुस्तकांच्या वाचण्याचं वेड होतं आणि त्या वाचत असताना कथा, कादंबऱ्या, कविता वाचत असताना त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण व्हायचे। भाषेची ताकद, शब्दाची ताकद त्यांना समजू लागली होती आणि त्यांनी जे काही वर्णन इथे केलेलं आहे तर त्याच्यावरून आपल्याला त्यांच्या वाट पाहण्याच्या या भावनेतून त्यांच्या मनातील संवेदनशीलताच आपल्या समोर व्यक्त झालेली आहे। पुढे अजून लेखिकेला त्यांच्या जीवनामध्ये कशाची वाट पाहायला लागलेली आहे याचा अनुभव आपण पाहणार आहोत, अभ्यास आपण करणार आहोत, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये करणार आहोत। धन्यवाद।